मी कशाला धडकेलं? तुझ्या हाताने गाडी चालत चालला होता, मोबाईलवर बोलत इकडे तिकडे बघत होता आणि आनंद धडकला साहेब माझ्या पायाला लागला. अहो तुम्हाला रस्ता ओलांडायचे नियम माहिती अरे मार तुलाच लय नियम माहिती आहेत का? अरे बाबा हो काय नाही, मी माझ्या गाडीवर चाललोय आणि ह्यो आला आडवा मला आणि धडकला आणि म्हणतो माझी चूक आहे. काय झालं रे बाबा? महाराज मी नाही का रस्ता वालंडीत होतो, एका हाताने गाडी चालवीत मोबाईलवर बोलत होता आणि धडकीला बघा माझ्या पायाला, पाय मोडलाय माझा. अरे कशामुळे धडकीलं रे त्याला? मी नाही धडकलं, त्याची चूक आहे. हे चूक तुझीच आहे. गब्बासा चूक तुझीच आहे. चूक दोघांची पण आहे. हा? मला सांग रे बाबा, तुझं हेल्मेट कुठे आहे? घरी घरी काय देवघरात ठेवलंस का हळद कुंकू वाहून? गावात कशाला? अरे गावात कशाला? हाच हलगर्जीपणा नडतो ना तुम्हाला. तुला काय डोकं काय गावात लागत नाही का? अरे बाबा पडलास तो डोक्याला तुझ्याच मार लागणार आहे ना. तुमच्या अशा हलगर्जीपणामुळेच अपघाताची संख्या जास्त वाढत चालली आहे आणि हा निष्काळजीपणाच भोवतो. आलं का ध्यानात? अरे नेहमी कुठेही बाहेर पडताना गावात असू नाही तर बाहेर असू हेल्मेट घालून बाहेर पडायचं. आणि का हो दादा, तुम्हाला पण काही डोकं आहे का नाही? झेब्रा क्रॉसिंग कोणासाठी? नेहमी रस्त्याला तुम्ही जर झेब्रा क्रॉसिंग केलं तर कशाला तुम्हाला वाहन चालक येऊन धडकत? सरकार काय येड आहे तुमच्यासाठी योजना करायला, झेब्रा क्रॉसिंगच्या पट्ट्या मारायला? का त्यांच्याकडे पांढरा रंग खूप झालेला आहे? लक्षात घेत चला, नियम डोक्यात ठेवा आणि डोक्याने वागायला शिका. आलं का ध्यानात? आणि नेहमी म्हणून म्हणतो, नेहमी वाहनांना उजव्या बाजूनं सामोरं जायचं. आलं का लक्षात? अजून बी काही नियम आहेत का महाराज? अरे आणखी आहेत बाबा. गाडीत चढताना किंवा उतरताना नेहमी डाव्या बाजूचाच वापर करायचा. आता घरी जा आपापल्या, नाही तर असं कर बाबा, त्यांना घेऊन हॉस्पिटलला जा, औषधोपचार कर. माणसाला काही झालंय का बघ. चले ए टाकल्या त्याला बसवून नीट व्यवस्थित. चला व्यवस्थित आहे. चला ए काय तमाशा आहे का? चला 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 घरी बघत बस दिसते. चला ए.